आज मी बनवत आहे चुलीवरती भाकरी, पण माझी जी चूल आहे थोडीशी वेगळी आहे, आधुनिक पद्धतीची आहे। तर चला, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी गरम पाणी घातलंय, कारण गरम पाणी घातलं की भाकरी थोडी मऊ होते, पण चिकट पण होतंय पीठ। तर मला सवय असल्यामुळे मी करते। तर इथं छानपैकी आपण भाकरी थापून घेतलेली आहे गोल, तुम्हाला तर दिसतच आहे। तर आपण भाकरी तव्यात घालून त्याला छानपैकी पाणी लावून घेऊ, आणि इथं पाणी पण लावून झालेलं आहे, आणि आपण भाकरी परतू। मी चाकूचा वापर करते, तुम्ही उलातनं पण घेऊ शकता। इकडं बघा, आपली भाकरी भाजून झालेली आहे एका बाजूने। ज्या पद्धतीनं आपली घरातील ज्या चुली आहेत त्या पद्धतीनेच ही पण चूल काम करते, फक्त फुकायची गरज नाही, कारण यामध्ये एक छोटीशी मोटर आहे, ती हवा देण्याचं काम करते। आणि इथं तुम्हाला दिसत आहे की माझी भाकरी टम फुगलेली आहे। इथे आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे। आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।